इस धरती पे ला के बैठा दिए। इस धरती पे सारे सितारे। और आश्चर्य ये भी है मैडम जी, आश्चर्य यह भी है कि पूनम का चांद आज धरती पर उतर के आया। ये पूनम के चांद बैठे जो घर में और ये समाज में जो रोशन करने का काम, प्रकाश करने का काम हमारी बहन बेटियां करती हैं। आसमां के ये सितारों से नहीं, ये रोशन है, ये चांद है जो आपने धरती पर लाया है। हमारे मान्यवर, बड़ा मुश्किल तो ये भी है कि मला त्यांनी वेळ दिली फक्त 2 मिनिटाची। हमारे मान्यवर, बड़ा आश्चर्य हुआ कि गांव में इतनी बड़ी ज़मीन, इतनी बड़ी जायदाद, इतने बड़े संपत्ति पर, इतने बड़ी ज़मीन पर आप लोगों को पढ़ाने का, शिक्षा देने का काम और खेल में प्रगति करने का काम, ये महान आदमी है, जो महान आत्मा है। ये सबकी बस की बात नहीं है। इतनी ज़मीन संपत्ति में शिक्षा, सरस्वती और विद्या दान करना कोई बड़ी बात नहीं। हम तो ये देख रहे हैं समाज में जो श्रीमंत है, जी मोठी माणसं आहेत, ते पैसेचा वापर कसं करतात, कुठे बियर बार कार्ड, कुठे हॉटेल कार्ड, ऐसे बियर बार हॉटेल कार्ड पैसे मिळवण्याचा धंधा न करता इन महापुरुषों ने क्या किया, तो सरस्वती का पूजन और हनुमान का पूजन, खेल और विद्या दोनों का संगम, अनोखा संगम यहाँ देख रहा हूँ। ऐसा लगता है सर, ऐसा लगता है कि एक तरफ से बहती हुई गंगा मैया और दूसरी से बहती हुई जमुना और तीर्थ प्रयाग का एक अनोखा संगम यहाँ मैं देख रहा हूँ। और एक खेल के साथ साथ ज्यावेळी आम्ही कोल्हापूरला आलो, आम्हाला सगळे म्हणायचे अरे पैलवानांच्या मेंदू गुडघेत असतो, आणि तो गुडघेत असणारा मेंदू तुम्ही जागेवर आणण्याचं काम तुम्ही करता बरं का। आता कोणी म्हणू शकत नाही की पहलवानांचा मेंदू गुडघेवर असते। अनेक खिलाड़ू मेरे सर, जब हम गांव में पढ़ते थे, गांव में हम जाते थे, 5-7 किलोमीटर चल के जाते थे पढ़ने के लिए। और जब पढ़ने के लिए जाते थे तो जास्तीत जास्त 1 ते 2 पिरियड नंतर आम्हाला झोप लागायची, आणि झोप लागायची तर मग ते गुरुजी सांगायचे अरे गधे जाके पीछे सो जा, आणि मी पाठीमागे जाऊन झोपायचा। आणि ज्यावेळी मी काही काळाने कोल्हापुरातून हिंद केसरी होऊन मी शाळेत गेलो, त्यावेळी आमच्या शाळा कॉलेज झाला होता, आणि आमचे गुरुजी, आमचे मास्तर त्यावेळी प्रिन्सिपल होते। आणि सत्कार करत असताना आमचे गुरुजी सहज बोलून गेले, मी हिंदी केसरी झाल्यावर सहज बोलून गेले की आमचा हा होशियार विद्यार्थी। अरे मैंने कहा सर इतना बड़ा झूठ क्यों बोल रहे हो, मैं तोच गाड़ो तुमचा। ये खेल की दुनिया है, ये आपने जो खेल की दुनिया बनाया है, गाड़ो से तो घोड़ा हो सकता है। तो ये गधा आपके सामने बैठा है, मला झोप लगी, गुरुजी सांगे अरे गधे जा सो जा, आणि त्याच गुरुजीने सांगितलं हिंद केसरी झाल्यावर माझा होशियार विद्यार्थी। कितना फरक पड़ गया, मी हिंदी केसरी झालो म्हणून बदल झाला। अरे तुमच्याकडे सर आता खेळ आणि महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरी तुमच्याकडे व्हावा, तुमच्याकडे हे विद्यार्थी IAS IPS करून मोठा अधिकारी होऊ द्या। आणि हे आई वडिलांना मी सांगतो, मुलावर जबरदस्ती करू नका। देखिए, परखिए बच्चे का कहाँ ध्येय है, बच्चे का कहाँ धोरण है, उसकी क्षमता क्या है, त्याच्या अंगात असणारी क्षमता सुद्धा ओळखा। उगाच बारकी रिक्षा आहे ना सर, बारक्या रिक्षावर 5 टन वजन घातलं तर रिक्षा चेपून जाईल। वजन किती टाकावं हे विचार आई वडिलांना करावं लागते। और ये केंद्र है, ये केंद्र ऐसा है कि जहाँ गाढवांच्या सुद्धा आमच्यासारख्या गाढवांची सुद्धा किंमत दिलेली आमची गंगावेस आली। शाहू महाराजच्या नगरीत आमच्या तालमीने एका गाढवाला हिंद केसरी केला। तसं तुमच्याकडे सुद्धा अशा उडणटप्पू फिरणारी पोरं सुद्धा आई वडिलांनी तुमच्याकडे घातला तर तुम्ही त्यांना काहीतरी IAS IPS करून दाखवा। नसेल IPS तरी एखादा समाजात तो मुलगा कधीतरी आमदार होईल, कधीतरी खासदार होईल, फौजदार होईल, काहीतरी होईल, शिपाई करा, त्याच्या पोटात आणेल, त्याच्या जीवनाला काहीतरी मार्गदर्शन करण्याचं काम, महान काम तुम्हाला करायचं आहे।
इतनी बड़ी संपत्ती को खेल कूद में स्कूल में देना, तुमच्या वडिलांना माझं सलाम सांगावं। इतना बड़ी संपत्ती, अरे एक करोडों की संपत्ती आहे, अरे एक कोटीची संपत्ती ही आहे आणि खेळासाठी तुमच्या मुलांच्या सेवेसाठी एवढा मोठा त्याग करणारा माणसं तुमच्या वतीने माझा सलाम त्यांना सांगा। कौन असं करते? अरे कौन करेगा? परवरदिगार की रहमत से इस दिल में खुशी आई। सर सुनिए, मेघू जागेवर माझ्यावर का, परवरदिगार की रहमत से इस दिल में खुशी आई और खुशी में मुस्कुराए फूल, गुंचो दिल की खिली बागे तमन्ना में बहार आई। आज गुलशन में नहीं, आज गुलशन में नहीं सर, आपके अकादमी में बहार आई। क्यों बहार आई? कि जमी के सितारे और पूनम के चांद ला के आपके बड़ा आश्चर्य आहे बरं का। एक आश्चर्य मला हे खरं वाटते की बक्षीस समारंभ, मुलाला पुरस्कार दिल्यानंतर वाटेला घरला जातं, पण तुम्ही सज्जन माणसं तुम्ही अजून बसू नये। मला सुद्धा यांना सांगत होतो की मी हे पुरस्कार वाटप केला की माणसं काम हो गया की घर चले, पण हे सज्जन माणसं तुम्ही बक्षीस समारंभ स्वीकारून सुद्धा आमच्यासारखा गाढवांचे भाषण ऐकण्यासाठी तुम्ही बसलाय, म्हणजे खूप मनाला आनंद वाटतो। और सुनिए, एक चीज़ और भी ख्याल करिए, आज समाज में हम ये देख रहे हैं कि एक 22-24 साल के बच्चे को हार्ट अटैक होता है। कहाँ गई जवानी? हमने देखा कि छोटा सा बच्चा है, बच्चा ठीक है मगर उसकी जवानी कहाँ गई? अरे 30-35 साल में तो महतारा होने लगला है। 35 साल का महतारा 50-60 वर्ष तो महतारपणा की जवानी कुठे गेली? तो हम लोग बहुत आराम तलब हो गए। घर में संडास बाथरूम, घर में फ्लैट, चाबी का पाणी, गावात एसटी, गावात घराच्या समोर एसटी, कुठेतरी गेला बाजारात तर सायकल बंद झाली, सगळे गाड्या 4 चाकी 2 चाकी, माणूस कष्ट करायला तयार झाला नाही। अब ये सोचिए कि गांधारी अफगानिस्तान, सर गांधारी अफगानिस्तान की, हस्तिनापुर के राजा अफगानिस्तान में जाके धृतराष्ट्र की शादी गांधारी से, अफगानिस्तान का। माझी आई बिहारची, मी बनारस, 200 किलोमीटर वारात घेऊन 4 दिवस चालत गेले। 4 दिवसानंतर तिथे पोहोचले, मग लग्न करून माझ्या आईला घेऊन आले। आज आम्ही काय बघतो, गावातच आपली मुलगी त्याच घरात, तिथली मुलगी ह्या घरात, एसटीचा प्रवास नको, कुठे जाणार नाही, कुठे येणार नाही, आराम जिंदगी। हे मोठं पण झालं की फक्त जिंदगी को आराम। गावात एसटी येते, गावात सगळे प्रवास, दूध, डेअरी, भाजीपाला सब कष्ट करायला कोणी तयार होत नाही, आणि कष्टाशिवाय जगता येत नाही। कष्ट करावं लागते, तुम्ही व्यायाम केल्याशिवाय जगू शकत नाही। हा समाज में हम देखते हैं, 30-40 वर्ष झाला तर मी सहज त्याला विचारतो, तो म्हणतो ते चाय देताना साखर घालू नका। म्हणे का क्यों? मला माझं शुगर झालं, मला ब्लड प्रेशर झालं। मेरे भाइयों, तंदुरुस्त जीवन जीना है, तंदुरुस्त फिट एकदम मस्त जीना है, त्याच्यासाठी तुम्हाला व्यायामच करावा लागेल। मेरी बहनों से भी करना है, इन बैठे हुए मेरी बहनों, मेरी बच्ची, मेरी माताओं से कहना है की आज तक 50 वर्षापूर्वी आम्ही कधी ऐकलं नाही की महिलांना ब्लड प्रेशर आणि शुगर, माझ्या ऐकलेच नाही का, कधीच ऐकलो नाही। उसका कारण है महीने में 4 दिन उनका खून जाके फिल्टर हो जाता है, उनकी तंदुरुस्त जिंदगी। आता महिलांना सुद्धा मी बरेच ठिकाणी विचारलो, ते म्हणतात मला शुगर झाला आहे। अरे क्यों? आराम तलब की जिंदगी, मस्त जीना। काही नवरे संध्याकाळी फिरायला येतो, त्यांना मी विचारलं, बाबा अरे आता तुम्ही फिरायला येत नाही? ते म्हणते बायको माझी मोबाईल बघती, माझी बायको TV बघती। अरे म्हणलं मग तू काय करतो? माझ्या भाजी कापायला लावते बायको,
चपाती करायला लावते, चपाती लाटायला लावते, जेवण करायला लावते. आणि म्हणलं बायको तुझी म्हणली नाही ते सारखं सारखं मोबाईल सारखं टी व्ही बघते आणि मलाच भांडी घासायला लावते. मग तुम्हाला ब्लड प्रेशर होणार, नवऱ्याला भांडी घासायला लावल्यानंतर काय होणार सांगा तुम्ही. तुम्हाला ब्लड प्रेशर होणार, शुगर होणार, नवऱ्याला भांडी घासायला लावणार. कुठे तर तुम्ही पण कष्ट करा. आणि असं म्हणत नाही की नवरा सज्जन आहे सगळे. काही बायका आमच्याकडे येते की माझा नवरा पिंडके आहे म्हणजे काय, त्याला समजावून सांगा संध्याकाळी आमचं घर नाही दुसऱ्याच घरात दार ठोकतोय आपल्या घर समजा. आणि मी 10-11 वाट बघतो, नवरा कुठेतरी पडून असते, त्याला समजावून सांगा. ते समजावून सांगायचे दिवस आले. यही केंद्र है, एक केंद्र है जहाँ की आपको अपने जीवन के सही रास्ते दिखाने का काम, महान काम ये संस्था कर रही है. ये तालीम, ये अकादमी जो है आपको रास्ता दिखाने का काम करती है. आणि इथून पुढे कुणाचाही नवरा पिंडका होऊ नये, सज्जन पोरं संस्कार देऊन, संस्कृती देऊन तयार करण्याचे काम हे संस्था करायला आहे. कोणा आईबापाची तक्रार होऊ शकत नाही की माझा मुलगा पिंडका है. और बड़े अफसोस की बात है, आपके सामने हमें कहना है, आप भी ध्यान से सुनिए. आपको ध्यान से सुनना है की आई वडील तुमचे दैवत, आई वडील तुमचे खरं दैवत. मी कधीतरी संध्याकाळी 8-9 वाजता युनिव्हर्सिटीकडनं येतो, बरीचशी म्हातारे बसून असते और थंडी में कापते. मैंने कहा, म्हाताऱ्याला विचारलं का हो, अरे काय करू, माझा मुलगा मला इथे सोडून गेला. सर, मुलगा बापाला सोडून गेला और बाप रो रहा था. जिस घर में जिसकी औलाद, जिसका बाप रोएगा, मुलगा कधी सुखत राहू शकत नाही. ज्याची आई जर रडली त्याचा मुलगा सुखत राहू शकत नाही. आणि इन बेटियों से कहना है, जो लड़कियां जो है, ये लड़कियां जो हैं अपनी माँ बाप की इज्जत करते हैं, मगर जब ससुराल में जाते हैं तो त्यांना सास आणि काय म्हणते ते नवरेच्या वडील नको हे बाहर घालवा. ये संस्कार देने का काम आपको करना है. बच्चियों को संस्कार करना है कि जिस ढंग से आप अपनी माँ बाप की इज्जत करते हैं, उस ढंग से ससुराल में जाने के बाद सास और ससुर का वैसा ही इज्जत करिए, ताकि म्हातारा म्हातारीला बाहेर घालू नका. जर हे बाहेर घालण्याचे पाप तुम्ही केला तर तुमचा मुलगा सुद्धा एक दिवस म्हातारपणी तुम्हाला युनिव्हर्सिटीला सोडले जर राहणार. हे सच आहे ना. पाप करू नका, आणि पाप केला तर फेडावं लागते. जे केला ते उगवते, जे पेरल तेच उगवते. वाईट पेरू नका म्हणजे उगवत नाही. सभी लोग व्यायाम करिए, तंदुरुस्त रहिए, फिट रहिए, अपने आप में मस्त रहिए. संध्याकाळी जेवताना जेवायच्या अगोदर इंजेक्शन घ्यायची पाळी येऊ नये. साखर कारखाना कोल्हापूरला भरपूर झाले, भरपूर साखर. तुम्ही सभासद आहे, सभासदांना साखर मिळते. मग साखर न खायची वेळ तुमच्यावर येऊ नये. साखर खाल्ला पाहिजे ते का, तर तुम्हाला शुगर होऊ नये, त्यासाठी व्यायाम तरी केला पाहिजे. व्यायाम केंद्र काढा बरं का. तालीम काढणार आहे ना, तालीम काढा, तालीम काढा. आणि थोडासा जिम टाईपचे काहीतरी असा व्यायाम ठेवा. आणि हे म्हातारे, हे तंदुरुस्त, हे बायकांना सुद्धा व्यायाम करायला लावा, यांना सुद्धा फिटनेस ठेवा. हे जर तंदुरुस्त राहिले ना, बायका घरात जर तंदुरुस्त राहिले तर नवरा सुद्धा सुखत राहील. बायको आजारी असेल, नवरा सुखत राहू शकत नाही. ऐसा करिए कि जिंदगी आपकी, मेरे मानवर सुनिए, वो जिंदगी वही सुखी है, वही जिंदगी आदर्श है जिसकी जिंदगी